नमस्कार विद्यार्थी मित्रों, पेपर फर्स्टचा सेकंड चॅप्टर आपण आज बघणार आहोत. रियल नंबर्स शब्द ऐकलाय आपण. रियल नंबर्स सेट चॅप्टरचा अगोदर झाला होता. सेट चॅप्टर मध्ये सुद्धा मी तुम्हाला समस्त रियल नंबर फॅमिली पूर्ण सांगितली होती. पुन्हा एकदा रिपीट करणार आहे. इथपर्यंतच आपला अभ्यास आहे. लक्षात घ्या, नॉन रियल नंबरचा अभ्यास पुढे आहे, पुढच्या स्टँडर्ड मध्ये आहे. पण 10वी पर्यंत तुम्हाला रियल नंबरचाच अभ्यास करायचा आहे. ही फॅमिली नीट तुम्हाला माहित पाहिजे, एकदा लक्षात घ्या. ही समजणे गरजेचं आहे. तर त्यात आपण रियल नंबर मध्ये पहिल्यांदा बघितलं आपण नॅचरल नंबर डिनोटेड बाय डिजिटल 1 2 3 4 5 अप टू डॅश. त्यात एक होल नंबर झाला, झिरो ऍड झाले. 0 1 2 3 4 5 6 डॅश. ओके. त्याच्यामध्ये इंटिजर झाले. इंटिजर मध्ये काय केले? 0 1 2 3 4 डॅश, निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह डॅश, इन्फायनाइट आहे. सर्व धन आणि ऋण संख्यामुळे इंटिजर तयार झातात, होल नंबर. याचा सक्का भाऊ एक फ्रॅक्शन आहे. अपूर्णांक संख्या 1/2 9/7 -1/8 -1/2 अशा पद्धतीचे आपण फ्रॅक्शन नंबर म्हणतो. आणि इंटिजर आणि फ्रॅक्शन म्हणून काय होतं? रॅशनल. इट इज डिनोटेड बाय क्यू. ऑल इंटिजर्स, ऑल आय अँड एफ, ऑल इंटिजर्स अँड फ्रॅक्शन. किंवा याची डेफिनेशन सुद्धा केली होती तुम्हाला. रॅशनल नंबरची डेफिनेशन बघितली होती आपण, की जी संख्या पी छेद क्यू स्वरूपात व्यक्त होते, जी संख्या पी छेद क्यू स्वरूपात व्यक्त होते आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0, डिनॉमिनेटर फक्त 0 नको, अशा संख्येला पी अँड क्यू आर द इंटिजर्स. पी अँड क्यू बिलॉंग्स टू इंटिजर्स. करेक्ट. जी संख्या पी छेद क्यू स्वरूपात व्यक्त होते आणि क्यू काय नसला पाहिजे? 0, अशा संख्येला आपण रॅशनल. आता सेटच्या फॉर्म मध्ये आपण याला मांडू शकतो काय? की एक्स, की पी अपॉन क्यू, पी अपॉन क्यू एक्स असा की एक्स इक्वल टू पी बाय क्यू. करेक्ट. आणि पी कॉमा क्यू का असले पाहिजे? हे बिलॉंग्स टू काय? इंटिजर्स आहे. आणि अजून एक कंडिशन आहे, क्यू इज नॉट इक्वल टू 0. करेक्ट. एक्स असा की एक्स इक्वल टू पी बाय क्यू. एक्स असा की सेट चॅप्टर झाल्यामुळे आपण याला रूल मेथडने सुद्धा ही डेफिनेशन करतो. अगोदर डेफिनेशन, जी संख्या पी छेद क्यू स्वरूपात व्यक्त केली जाते बट क्यू इज नॉट इक्वल टू 0, कारण ते नॉट डिफाईन होते, अशा संख्येला आपण काय म्हणले? रॅशनल नंबर. आणि तिथे डिनोटेड पी बाय क्यू ही आपण रूल मेथडने मांडली. एक्स असा की एक्स इक्वल टू पी बाय क्यू. पी आणि क्यू काय पाहिजेत? इंटिजर पाहिजेत, लक्षात घ्या. आणि क्यू इज नॉट कंडिशन, अजून एक कंडिशन दिल्यात, क्यू इज नॉट इक्वल टू 0. रॅशनलचाच भाव आपल्याला बघायचा, तो म्हणजे इरॅशनल नंबर. हे क्यू आणि क्यू डॅश याचाच अभ्यास आहे. आता आपल्याला रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आणि रियल नंबर एवढाच अभ्यास करायचा आहे. आणि इज इक्वल टू, इरॅशनल म्हणजे काय? ज्यांचं स्क्वेअर रूट निघत नाही. करेक्ट. √2 √3 4 5. करेक्ट. किंवा ज्याची रिकरिंग होत नाही, 0.01 001 0001 0000000000 विशिष्ट प्रकारच्या अशा संख्येला आपण इरॅशनल नंबर, पाहिजे इरॅशनल नंबर मागच्या वर्षी बघितलं होतं तुम्ही. आणि रॅशनल आणि इरॅशनल म्हणून कोणते तयार होतात? रियल नंबर. इट इज डिनोटेड बाय आर. रियल नंबर, ऑल क्यू अँड क्यू डॅश. सर्व रॅशनल, परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणून रियल नंबर म्हणून ही समस्त रियल फॅमिली. लक्षात, रियल नंबर फॅमिली. ही फॅमिली आपला गोंधळ उडतो. नॅचरल आहे का नोल आहे? ऑल नॅचरल नंबर्स आर रियल नंबर. तिचीच फॅमिली ती, लक्षात घ्या. तो रियल म्हणलं काय, नॅचरल म्हणलं काय, तोच आहे, लक्षात घ्या. ऑल होल नंबर्स आर रियल नंबर. ऑल इंटिजर्स आर रियल नंबर. ऑल फ्रॅक्शन्स आर रियल नंबर. ऑल रॅशनल नंबर्स आर रियल नंबर. ऑल इरॅशनल नंबर्स, सॉरी, हे दाखले क्यू डोन, ऑल इंटिजर अँड ऑल फ्रॅक्शन. तिथंच मी डेफिनेशन, ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स आर रियल नंबर, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याला सबसेटच्या रूपात सुद्धा म्हणले जाते की n इज द सबसेट ऑफ w, w is subset of I is subset of q, and q is the subset of r. लक्षात येतं का?
तर फ्रॅक्शन आणि इरेशनल सुद्धा येते, पण ते नाही. नॅचरल नंबर होल नंबरचा सबसेट आहे. सर्व नैसर्गिक संख्या होल नंबर मध्ये येतात, शून्य जास्त येतं. सर्व इंटिजर मध्ये होल आणि नॅचरल येतात, लक्षात घ्या. करेक्ट. आणि शून्य पासून तर इंटिजर मध्ये होल, पुन्हा ऑल इंटिजर्स मध्ये सगळे येतात, लक्षात घ्या. रॅशनल मध्ये ऑल इंटिजर्स होल आणि नॅचरल येतात. पुन्हा आणि रिअल मध्ये तर सगळे येतात, नॅचरल होल इंटिजर फ्रॅक्शन सगळे. म्हणून याला सबसेटचं असं मांडण्याची सुद्धा एक पद्धत आहे. रूपांतर मांडले की n is a subset of w, w is subset of I is a subset of q, and q is a subset of r is the real number. समस्त रिअल परिवार. बेसिक पक्क पाहिजे, सगळं करता येतं आपल्याला, बेसिकच पक्क नाही. मी एमसीक्यू दिले होते तुम्हाला, 20+15 एमसीक्यू दिले होते, खूप महत्वाचे ते आलेच पाहिजेत, लक्षात घ्या. एमसीक्यू मुळे त्या चॅप्टरची चाळणी होते आणि खूप बेसिक एमसीक्यू आहेत, हार्ड नाही. त्याच्यापेक्षा अवघड असतात एमसीक्यू. पुढं 11वी 12वीला आपल्याला हेच बघायचं आहे, खूप हार्ड आहे. हे फार बेसिक एमसीक्यू आहेत. आपण एवढे केले तरी खूप चांगले. आपला चॅप्टर व्यवस्थित केलेच पाहिजे. एखादा आलं नाही तर डाऊट विचारू शकतात. काही विद्यार्थ्यांनी विचारले, तुम्ही 2-3 डाऊट टाकले, विचारतो, ते मला समजलं नाही. नुसतं एबीसीडी उत्तर लिहून अंदाजे गोल गोल करून उपयोग नाही. मला समाधान झालं पाहिजे. नाही समाधान झालं तर आपण क्वेश्चन विचारलं पाहिजे. पुस्तकात बघायचं, लगेच विचारायचं नाही, अगोदर प्रयत्न करायचा. टेक्स्ट बुक मध्ये बरेच प्रश्नाचे उत्तर आहेत, ते बघायचे नाही. लगेच बी आन्सर म्हणले विचारा की विचारायचं सुरू कर. मैत्रिणीला विचारायचं, मित्राशी चर्चा करायची. इतक्या नाही पर्याय सुद्धा शोधलं पाहिजे. सेल्फ स्टडी. नाही तर नाही आले की विचारून पळा, लगेच बेजार, लगेच बी आन्सर आमका आमका समजून सांगा. मी सांगणारच आहे, मला तुमची ती धडपड दिसली पाहिजे. नाही तर काही जण म्हणलं, सर हा क्वेश्चन मला समजून सांगा, सांगणार नाही मी तो. की मी जे होमवर्कला प्रश्न टाकतोय ते ऑलरेडी इथं घेतलेले असतात, ते पुन्हा एकदा चेक करायचे, एखादा प्रश्न उत्तर नाही आलं. आणि जे येणार नाही ते मी दाखविले तुम्हाला. मला माहिती आहे कोणते येऊ शकत नाही, कोणते अवघड असतात थोडे, ते मी समजून सांगायला आहे. मी आहे ते पहिल्यांदा ट्राय तुम्ही ट्राय करायचं आहे. ट्राय करायला काय नाही, रडायचं नाही, येतच नाही, अवघडच आहे, माझ्या मागं खूपच अभ्यास आहे, शाळेचा अभ्यास, होमवर्क आहे, बिहेवियरचा आहे. 5-10 विद्यार्थी 9चे 9 दिवस संपले. आता अभ्यास बंद केला बाकी, होमवर्क टाकणं बंद करून टाकलं. 2 चॅप्टर पहिल्या याच्यात फार इंटरेस्ट होता, कारण नवीन असतं कोणतंही. आता सगळ्यांनी बंद करा, फक्त 4-5 विद्यार्थी टाकले. बळच काही जणी 8 दिवसांनी जागे दिवसानं माझं ते मागचंच बघायचं. माझ्या बरोबर चला, एखादा राहिला तर तो करत चला, पण माझ्या बरोबर दररोज पाहिजे. चल आलं, एक तर बघायचा व्हिडिओ दररोज आपला, त्यातली होमवर्क 2 दिवस देतोय, पुन्हा मुद्दाम देतोय. अभ्यास नुसतं बघून उपयोग होणार नाही. परीक्षेसाठी तुम्ही क्लास करू नका, हे ऑनलाईन क्लास ते तुमच्या अभ्यासासाठी. परीक्षा तर काय आम्ही घेतो तुमची, शाळेचीच व्हावी असं काय नाव आहे हे का? आपल्याला परीक्षा येते, कोणतीतरी एक परीक्षाच आहे. आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. ज्याला कुठं परीक्षा होणार आहे, दिवाळी नंतर आता होतं, मग कशाला अभ्यास करायचा, मग खेळायचं. फक्त दिवसभर खेळायचं का? नाही, अभ्यास केला पाहिजे, फायदा आहे तुमचा, लक्षात घ्या. तर ही फॅमिली नीट लक्षात घ्या. घरी अभ्यासाला बसाल तर ही फॅमिली नीट लिहून घ्या. समस्त रिअल परिवार, त्याच्यामध्ये कोण येते? नॅचरल, होल, इंटिजर, फ्रॅक्शन, रॅशनल, इरॅशनल. ऑल इंटिजर अँड ऑल फ्रॅक्शन. त्याला तुम्ही रूल मेथडने असं सुद्धा म्हणू शकतात. पाय, ज्याचं वर्गमूळ निघत नाही, ज्याचं घनमूळ निघत नाही, ज्याचं चौथं मूळ निघत नाही, किंवा ज्याची रिकरिंग होत नाही, विशेष किंवा पाय इज अन इरॅशनल नंबर आपण बघितलंय. आणि मग तुम्हाला आपण हे बघितलंय, त्यात आज आपल्याला रॅशनल नंबरचा अभ्यास करायचा आहे. आज आपल्याला ही फॅमिली माहिती तुम्हाला. रॅशनल नंबर सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी झाले, तुम्हाला आठवतं, रॅशनल नंबर चॅप्टर होता तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2 भाग बघितले होते, टर्मिनेटिंग वन आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग वन, असे 2 भाग बघितले होते मागच्या वर्षी. ते सांगणार आहे. आता आपल्याला खूप सिंपल गोष्टी बघायच्या, फार जुन्या आहेत, मागच झालेल्या आहेत, पण आपण तारीख येतो. प्रॉपर्टीज ऑफ, आज आपल्याला रॅशनल नंबर बघायचे. आणि त्यात पुन्हा रॅशनल नंबरची मी तुम्हाला सांगितले, रॅशनल नंबर्स 2 भाग आहेत. हा चॅप्टर 3 भागामध्ये मोडणार आहे. रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, आणि तिसरा भाग सरड म्हणायचं. सरड कशाला म्हणायचं मी नंतर सांगा. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, लक्ष द्या, समजून घ्या. खूप बेसिक पक्क होते आपलं, नाही तर उपयोग होणार नाही.
रियल नंबर्स इट इज डिनोटेड बाय कॅपिटल क्यू. मी आता तुम्हाला डेफिनेशन सांगितले रियल नंबरची सेटच्या स्वरूपात क्यू इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स डॅट एक्स इक्वल टू पी बाय क्यू, पी कॉमा क्यू आर इंटिजर्स अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. आणि मग तुम्हाला ऑल होल नंबर्स नॅचरल नंबर is subset of whole number is subset of integer, and integer is subset of rational number. Integers and fraction belongs to Q. लक्षात हे दोन्ही कोणाचे घटक आहेत Q चे. rational belongs to Q दोन्ही. all integers and all fractions are rational numbers. आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत रॅशनल नंबरच्या? प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, प्रॉपर्टीज ऑफ खूप सिंपल आहेत. properties of rational numbers एकदम जनरल आहेत, सिंपल आहेत, ऑलरेडी झालेले आहेत. तुम्हाला सगळ्या माहिती आहेत, फक्त शब्द बदललाय. ज्या नॅचरल नंबरच्या प्रॉपर्टी त्याच रॅशनल नंबरच्या, नीट आहे का? ज्या होल नंबरच्या प्रॉपर्टी त्याच रॅशनल नंबरच्या, ज्या इंटिजरच्या प्रॉपर्टी त्याच रॅशनल नंबरच्या, ज्या फ्रॅक्शनच्या प्रॉपर्टी त्याच रॅशनल नंबरच्या. म्हणजे काय प्रॉपर्टी? दोन प्रकारच्या, ऍडिशनल आणि मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी. पेज नंबर 19 वर दिल्या, तुम्ही त्या एकदा रीड करू शकता या तुम्ही तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये लिहू शकता. काय त्या? तर त्या प्रॉपर्टी ए बी सी आर रॅशनल नंबर. पहिली प्रॉपर्टी सिंपल दिली, इफ ए कॉमा बी कॉमा सी आर रॅशनल नंबर. खूप जनरल प्रॉपर्टी आहेत, म्हणतात ह्या कामाला झालेले आहेत. तुम्ही काय नवीन सांगाल? कारण ज्या नॅचरल नंबरच्या, पुन्हा नीट वाक्य आहे का, ज्या नॅचरल नंबरच्या त्याच रॅशनल नंबरच्या. काय प्रॉपर्टी? पहिली प्रॉपर्टी पाहायची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? इफ, बघा पहिली प्रॉपर्टी काय आहे? इफ ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. फॉर एक्झाम्पल, आता किती गोष्ट तुम्हाला हे कुठं पाचवीला झाले सर आम्हाला 2 अधिक 3 म्हणलं काय, 3 अधिक 2 म्हणलं काय. ऍडिशन मध्ये क्रम बदलला तरी त्यांच्यात उत्तरात बदल होत नाही, लक्षात घ्या. तीच मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी काय? ए इंटू बी लिहिलं काय आणि बी इंटू ए लिहिलं काय, काही फरक पडत नाही. याला म्हणायचं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. दोन प्रॉपर्टी आहेत, 2 गुणिले 3 लिहिलं काय आणि 3 गुणिले 2. 2 हा नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे, इंटिजर आहे आणि रॅशनल आहे. मी तेच म्हणलं, ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल नंबर. ज्या नॅचरल नंबरचे त्याच आहेत. दुसरी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, ती सुद्धा सिंपल आहे. काय ती बघा दुसरी प्रॉपर्टी दोघांच्या बाबतीत, ए प्लस बी प्लस सी गट बदलला इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. काही फरक पडेल का? मी असं केलं 2 अधिक 3 अधिक 4 इक्वल टू 2 अधिक 3 अधिक 4. गट बदलला, ग्रुप बदलला तरी त्याच्यात काही फरक पडणार नाही. तसंच गुणाकाराचं आहे की ए इंटू बी, गुणाकाराची काय? ए इंटू बी इंटू सी इज इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. काही फरक पडणार नाही गुणाकार मध्ये. 2 गुणिले 3 चा अगोदर गुणाकार केला, 2 गुणिले 3 गुणिले 4, 2 गुणिले 3 गुणिले 4. तर इथं ह्या दोघांचा गुणाकार करून नंतर याचा केला काय, आणि 2 गुणिले 3 चा अगोदर करून नंतर 4 चा केला काय. आन्सर मध्ये फरक पडणार नाही. याला कोणती प्रॉपर्टी म्हणायचं? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. सिंपल प्रॉपर्टी आहे, तुम्ही चेक करू शकता. जनरल आहे, झालेलं आहे. फक्त आपल्याला एकदा माहित असावं. एखादा एमसीक्यू ला क्वेश्चन आपण असं झालंच नाही. टेक्स्ट बुक बघितलं पाहिजे, एमसीक्यू सोडवत चला. बऱ्याच विद्यार्थी इंटरेस्ट दाखवत नाही. जे पहिले दाखवू लागले 15 दिवस ते सुद्धा दाखवून झाले. अभ्यास पुन्हा बंद झाला. कारण कोणतीही गोष्ट आपल्या 9 ते 9 दिवस असतात. ओके, चला माझे क्लास सुरू आहे. वडिलाला भेटा का मोबाईल नवा पाहिजे, झाला नवा मोबाईल झाला. मला एक चेअर पाहिजे, मला अभ्यासाला शेप पाहिजे, नेटच येईना, सगळं करून दिलं. आता अभ्यास कधी कधी आलेला होमवर्क डिलीट करून टाकायचं, पालकाला सांगायचं होमवर्कच नाही आला बियन सरचा. सगळ्या गोष्ट हुशार आहेत तुम्ही, असं करून उपयोग होणार नाही. लक्षात घ्या, हुशारी उपयोगाची नाही, ती सगळ्यांच्या लक्षात येते. त्यात नुकसान तुमचं आहे. ओके, तर आपण आपला फायदा घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे.
भरपूर खेळायला वेळ आहे, अभ्यास करू शकतात, शाळेचा असेल करू शकतात, आपले नीट बघा. ओके. आयडेंटिटी, तिसरी प्रॉपर्टी काय आयडेंटिटी, ती सुद्धा माहित आहे की a प्लस 0 इक्वल टू 0 प्लस a केलं तर किती होईल, हेच होईल. फॉर एक्झाम्पल 2 प्लस 0 इक्वल टू 0 प्लस 2 काय होईल, 2 होईल. गुणाकाराचं तसंच आहे, a इंटू 1 इक्वल टू 1 इंटू a इक्वल टू एच. म्हणजे 7 गुणवले 1 लिहिलं काय, 1 गुणवले 7 लिहिलं काय, किती होईल 7. त्याचा प्रॉब्लेम. कोणती संख्या आणि शून्य यांची बेरीज काय असते, तीच संख्या असते. एक आणि कोणती संख्येचा गुणाकार काय असतो, तीच संख्या असते. आणि लास्ट 4 नंबरची प्रॉपर्टी दिली इनव्हर्स किंवा तुम्ही अपोजिट नंबरची बेरीज तुम्हाला माहिती आहे कधी शून्य असते. फॉर एक्झाम्पल 7 प्लस निगेटिव्ह 7, 7 आणि निगेटिव्ह 7 आपली यांची ऍडिशन 0 असते. निगेटिव्ह 8 प्लस 8 इक्वल टू 0. किंवा इनव्हर्स असतील एकमेकांचे गुणाकारामध्ये इनव्हर्स असतील. फॉर एक्झाम्पल a इंटू 1 अपॉन a इक्वल टू a, 7 इंटू 1 अपॉन 7 इक्वल टू 1, 5 इंटू 1 अपॉन 5 इक्वल टू 1. 5 आणि 1/5 एकमेकांचे काय इनव्हर्स व्यस्त आहेत. ह्याच प्रॉपर्ट्या याला ऍडिशनल आणि मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्ट्या. पहिल्या प्रॉपर्टीला आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणलं, दुसऱ्याला असोसिएटिव्ह आयडेंटिटी आणि इनव्हर्स प्रॉपर्ट्या बघितल्या. पुढचा भाग आपण बघायचा आहे, मागच्या स्टँडर्ड मध्ये झालाय, त्याची फक्त आठवण करून देणार आहे मी तुम्हाला की त्याची आठवण करून देत असताना आता आपण रॅशनल नंबरचा अभ्यास करतो. एवढा लक्षात घ्या, खूप छोटा भाग आहे, एकच एक्झरसाइज आहे. रॅशनल नंबरवर एक आहे आणि सर्ड म्हणून एक भाग आहे, तो मात्र थोडा, आणि तोही तुमच्या अभ्यासाला सोपा आहे, अवघड भाग गाळून टाकलेला आहे. मागच्या वर्षीचा बघा आपण 2 प्रकार बघितले होते की टर्मिनेटिंग टाइप, डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर. एखादा रॅशनल नंबर जो आपण 705 त्याला 2 प्रकारे व्यक्त केलं जातं, दशांश अपूर्णांकात व्यक्त केलं जातं, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला 5 1 5 2 राहिले, 5 2 5 चौक 20, त्याला डेसिमल फॉर्म मध्ये व्यक्त करतो आपण. अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. फ्रॅक्शन याला म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करू. याचे 2 प्रकार बघितले होते तुम्ही. टर्मिनेटिंग टाइप, आता टर्मिनेटिंग हा कोणत्या टाइप मध्ये होईल, ज्याची रिकरिंग होत नाही, 0.4 पूर्ण भाग गेलाय बघा, बाकी रिमाइंडर 0 आली, ज्याची रिमाइंडर 0 येते त्याला आपण काय म्हणलं होतं, टर्मिनेटिंग टाइप. कोणतं म्हणलं होतं, टर्मिनेटिंग टाइप म्हणलेले आहे. आणि ज्याची रिकरिंग होती, करेक्ट. जसं 22 सप्तमांश बघितलं होतं, 22 आपण काहीतरी 0.314 काहीतरी होती, त्याला माहिती नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. त्याला काय माहितीये, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. अशा 2 टाइपचे बघितले होते. इथे एक एक्झाम्पल दिले 17/36, तर ते काय आहे 0.0472222 ची रिकरिंग होती, त्याला तुम्ही असं मांडता 0.472 आणि त्याच्यावर असं डॉट दिसतो. रॅशनल नंबरच आहे, पण रॅशनल नंबर सुद्धा 2 प्रकारे, ज्याची आवर्ती होते त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग, 2 संख्या अगेन रिपीट होते त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. आणि ज्याची रिमाइंडर 0 येतो, कधी ना कधी संपत, त्याला म्हणतात टर्मिनेटिंग टाइप. म्हणजे फ्रॅक्शनला किंवा रॅशनल नंबरला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं रूपांतर करायचं आपण बघितलं. त्याचे 2 प्रकार आहेत, दोन्ही रॅशनल नंबर आहेत लक्षात. याची टर्मिनेटिंग, याला म्हणजे टर्मिनेटिंग टाइप, याला नॉन टर्मिनेटिंग. याची आवर्ती होती, याची आवर्ती होत नाही, पण दोज आर रॅशनल नंबर्स. अशा पद्धतीचे आपल्याला याच्यात काही एक्झाम्पल बघायचे, एवढंच आहे. रॅशनल नंबरवर अभ्यास, यालाच रॅशनल नंबर म्हणायचं, त्याला दशांश रूप येतोय किंवा दशांशाचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं आणि फ्रॅक्शनचं डेसिमल मध्ये रूपांतर करायचं. एवढंच या एक्सरसाइज मध्ये बघायचं. एक्सरसाइज घेतल्या तुम्हाला अजून जास्त कळलं. ओके, आपण आता एक्सरसाइज करूया. त्याच्यावर एक एक्सरसाइज जवळपास मागच्या वर्षी झालेला भाग आहे, पण आपण थोडंसं इकडे करणार आहोत. आणि मग अर्धा चॅप्टर जो सर्ड म्हणून तुम्हाला शब्द, नवीन शब्द सुद्धा तुम्ही नवीन आहे, तो आपण बघणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट
2.1. पहिला प्रॉब्लेम आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर. कसे नंबर आहेत? रॅशनल नंबर आहेत. त्याचं वर्गीकरण करा म्हणतो. डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. तर त्यातलं पहिलंच प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला 13/5. आता तुम्ही सोडून बघू शकता हा टर्मिनेटिंग, पण गरज नाही, शॉर्टकट सुद्धा तुम्ही सांगू शकता हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग. त्याचं तुम्हाला एक टेस्ट सांगतो. तुमच्या पेज नंबर 21 वर रिमेंबर धिस मध्ये नंबर 2 ची पॉइंट दिलाय. ती टेस्ट आहे, त्यासाठी ओळखायचं कसं मी ती वाचतो. नोटिस द प्राइम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर ऑफ रॅशनल नंबर. प्राइम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर किती इथं प्राइम फॅक्टर? प्राइम फॅक्टर मध्ये तुम्हाला 2, 3, 5, 4, 11 डॅड असे प्राइम फॅक्टर भरपूर आहेत. नोटिस द प्राइम फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर ऑफ रॅशनल नंबर. हा आहे डिनॉमिनेटरचा. इफ द प्राइम फॅक्टर आर 2 or 5 ओनली, 2 or 5 ओनली जर असतील तर त्यांना म्हणायचं इट इज अ टर्मिनेटिंग. आता बघा इथं प्राइम फॅक्टर किती? 5 आहे, म्हणून याला काय म्हणायचं? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग तुम्ही सोडून बघितलं तरी हरकत नाही, लक्षात घ्या. इट इज अ टर्मिनेटिंग. किंवा तुम्ही असं भाग दिला तरी काही हरकत नाही. 5 ने 13 भाग द्या, शिका. बऱ्याच जणांना भाग करा येत नाही. डेसिमलचे भागाकार कसे करायचे येत नाही, आता तरी शिका. शेवटची संधी की 5 दोन्ही 10, 3 राहिले, वरून दशांश देऊन किती घेऊ शकतात? तुम्हाला एक शून्य घ्यायला चान्स आहे. 5 × 30, रिमाइंडर ही 0. रिमाइंडर 0 आला तर त्याला म्हणायचं टर्मिनेटिंग. हे न करताही तुम्ही त्या टेस्टने सांगितलं. मी काय सांगणार होती टेस्ट? जर डिनॉमिनेटरचा फ्रॅक्शन 2 किंवा 5 असेल, 2 किंवा 5 असेल प्राइम फॅक्टर, तर ती संख्या टर्मिनेटिंग असते. टर्मिनेटिंग 1 असते, लक्षात घ्या. किंवा आणि दुसरा आता आपण बघू 2/11. आता याचा प्राइम फॅक्टर आहे 11, प्राइम फॅक्टर होते, पण 2 आणि 5 आहे का? नाही. तर याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. याला काय म्हणायचं? नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. रिकरिंग टाइप. टाइप बघा, तुम्ही सोडूनही बघू शकता. मी तुम्हाला सांगितलं इथं जर प्राइम फॅक्टर 5 आणि 2 असेल तर टर्मिनेटिंग. एकही फॅक्टर इथं किती? 11 आला. 11 प्राइम नंबरच आहे, त्याच्यामुळे हा मात्र प्राइम होणार. बघा तुम्ही आहे का नाही? 11 ने 2 ला डिवाइड करा, भाग बसत नाही, शून्याचा भाग बसून पहिल्यांदा 2 राहिले, दशांश घेऊ शकतात, 0 होते. 11 1 जार 11, किती राहिले खाली? 9, 0 घ्या. 11 8 88, किती राहिले? 2, 0 घ्या. पुन्हा पुन्हा किती होईल? 11 1 11, पुन्हा किती राहिले खाली? 11 1 11, पुन्हा किती राहिले? 9, पुन्हा 0 घ्या. 11 8 88, पुन्हा तेच होईल, लक्षात घ्या. पुन्हा रिमाइंडर 2 म्हणजे रिकरिंग होईल. 2/11 = 0.18 रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. न सोडविता सुद्धा तुम्ही क्लासिफाय करू शकता, लक्षात घ्या. फक्त सांग, नाही आलं तर मग तुमच्या लक्षात नाही, तुम्ही सोडून बघू शकता. अजून पुढे दिलंय मग 3rd नंबरचं. आता तुम्हाला यायला हरकत नाही की 29/60. पटकन लक्षात येईल हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग? असा टर्मिनेटिंग, कारण 16 चे प्राइम फॅक्टर किती पडते? 2 × 2 × 2 × 2, सगळे 2च आहेत. त्याच्यामुळे याला म्हणता येईल आपल्याला टर्मिनेटिंग टाइप. कोणता टाइप म्हणता येईल? टर्मिनेटिंग टाइप. करेक्ट. 4 नंबरचा किती दिलाय? 17/125. करेक्ट. आता पुन्हा 125 चे प्राइम फॅक्टर किती पडते? 5 × 5 × 5. पुन्हा अजून काय असणार? टर्मिनेटिंग टाइप. कसा असेल? टर्मिनेटिंग टाइप. आणि लास्ट दिलाय 5 नंबरचा की 11/6. इथं मात्र 11/2 × 3 व्हायले. एक आहे पण दुसरा मात्र नाही, म्हणून याला काय म्हणायचं?
नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. लक्षात घ्या. त्याची 8च आहे. पेज नंबर 21 वर तुम्ही तिथं स्टार करा किंवा तुमच्याकडे तो पेन असेल तर ते वाक्याला तुम्ही स्टार करून ठेवा की दुसरी काय, इफ द प्राईम फॅक्टर्स आर अदर दॅन 2 or 5, 2 किंवा 5 पेक्षा अजून एखादा प्राईम फॅक्टर असेल, then it decimal expression is non-terminating and recurring. 2 आहे पण अजून 3 आला, 2 आणि 5 आला असतं तर मग म्हणलं असतं टर्मिनेटिंग. तर एवढा सिंपल क्वेश्चन आहे. 1 किंवा 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. तुम्ही ऑब्झर्व करून किंवा ती टेस्ट वापरूनही सांगू शकतात किंवा सॉल्व करून सुद्धा सांगू शकतात. टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग. रॅशनल नंबर चे 2 भाग आहेत. डेसिमल मध्ये रूपांतर करताना 2 भाग आहेत, एक टर्मिनेटिंग आणि दुसरा नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग असू नाही तर नॉन, तो काय आहे, रॅशनल नंबरच आहे. रॅशनल नंबरला दशांशात व्यक्त करायचं किंवा दशांशाला रॅशनल मध्ये व्यक्त करण्याची पद्धत आहे. ओके, इतका सिंपल क्वेश्चन आहे पहिला. दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊ. खूप एक्सरसाइज सिंपल आहे, लक्ष द्या. होमवर्क करा, नुसते इतक्याने काही होणार नाही, लक्ष द्या. खरंच हुशार व्हायचं असेल तर मी दररोज सांगतो 10वी पेक्षा 9वी अवघड आहे आणि ही 8वी नाही. सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात ठेवायचं. जॉमेट्री अवघड चालली, हे नवीनच आहे. हे स्टँडला फार सिंपल होते. बिलेगावकर सर किंवा मी द्यायचो 10 समजून सांगायचं, 50 करायला द्यायचो. ते सिंपल एका साच्यातले होते. इथे एका साच्यातली गणित असणार नाही. प्रत्येक गणित तुम्हाला थिंकिंग करायला लावणार आहे. मेंदूचं टॉनिक आहे, लक्षात घ्या. मी सांगितलं मॅथमॅटिक्स इज द टॉनिक ऑफ ब्रेन. तुमचा मेंदू विकसित व्हायचा, बुद्धिमत्ता विकसित होण्याचा हा विषय. ओके, हे काय सुभाषित म्हणायचा विषय नाही, लक्षात घ्या. ओके, आता क्वेश्चन 2 बघू. रीड करतो, टेक्स्ट बुक जवळ राहू देत. चला, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. पुन्हा रिपीट करतो क्वेश्चन. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. आता क्लासिफिकेशन केलं होतं आपण, करेक्ट. क्लासिफिकेशन केलं होतं की कोणती टर्मिनेटिंग आहे आणि इथं ना, इथं मात्र मग टर्मिनेटिंग असून किंवा नॉन टर्मिनेटिंग, त्याला डेसिमल फॉर्म मध्ये अपूर्णांकाचं. एव्हरी फ्रॅक्शन इज अ रॅशनल नंबर, एव्हरी इंटिजर इज फ्रॅक्शन नंबर. प्रत्येक पूर्णांक ही रॅशनल नंबर आहे, प्रत्येक अपूर्णांक सुद्धा रॅशनल नंबर आहे, लक्षात घ्या. त्याचं डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं. त्यातला पहिला आहे की 127/200. आता तुम्ही म्हणता सर एवढा भाग कसा द्यायचा, तोंडी येईन का, कॅल्क्युलेटरचा वापर करायचा नाही. तो लगेच मोबाईल की करून लागतो, उत्तर तयार, बी आन्सर खुश. कोणाची बनवाबनवी करायला होतं आपण, हे नीट लक्षात घ्या. मी माझीच मलाच बनवायलो, मी वडिलाला नाही, आईला नाही, सरला तर नाहीच नाही. चोरी मीच करायलो, मीच माझ्या मनाची माझी बंद करून गेलो, हे लक्षात घ्या. ओके, आणि मग तुम्हाला इथं 2 प्रकार येईल. बेस्ट नाही जमलं तर 200 इकडे घ्या, भाग द्यायला सुरुवात करा. 127 थोडंसं अवघड आहे. नाही तर मग तुम्ही सोपा भाग सुद्धा शोधता. तुम्ही बे असाय जमत 0 जमत असेल तर करा, सोपा आहे म्हणून सांगायला. 2 बेत्रिक 6 आलं पाहिजे काटाकाटी करता. आता की शिकता आलं पाहिजे, काटाकाटी येत नाही. सगळं शॉर्टकट जमणार नाही. 2 बेत्रिक 6 1 राहायला दशांश देऊ शकतात. 2 5 10 म्हणजे किती झालं ते 63.5. आपण आता हे 0 डिलीट करून कॅन्सल करून तुम्हाला दशांश शिफ्ट करता आला पाहिजे. 6-7 स्टँडर्डला झालेले तुम्हाला, तर 0.635 असं जमतंय. कारण ते 100 आलं होतं, त्याचा वापर कसा करायचा तुम्हाला डेसिमल शिफ्ट करण्यासाठी हे कळणं गरजेचं. नाही तर आपलं सगळ्यात सोपं 0ला भाग द्या आणि मग एक 0 घ्यायला तुम्हाला हरकत नाही. 0.0 करेक्ट. आणि मग कितीचा भाग बसन बघा तुमचा, 6चा बसतोय आपल्याला आहे लक्षात, 1200. सबट्रॅक्शन करा, 0 7 0 0 पुन्हा घ्या, 3चा बसन. ओके, मग 600 होते, पुन्हा 100 राहते आणि पुन्हा एक 0 घ्यायला तुम्हाला चान्स आहे. दशांश दिल्यानंतर 0 घ्यायला तुम्हाला चान्स आहे आणि मग 5चा भाग बसेल 1000. रिमाइंडर इज 0. ओके, आणि मग त्याचं उत्तर तुम्ही असं लिहू शकता. देअरफॉर आन्सर लिहित चला की 127/200 इज इक्वल टू 0.635. फ्रॅक्शनचं रॅशनल नंबरचं
डेसिमल फ्रॅक्शन मध्ये मी रूपांतर करा किंवा फ्रॅक्शनचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर एव्हरी फ्रॅक्शन इज अ रॅशनल नंबर असंच पुढे करू शकता तुम्ही 25 अपॉन हे तर डायरेक्ट तोंडी उत्तर आहे 25 अपॉन तुम्ही करून बघू शकता जेव्हा खाली 99 येत असतं तेव्हा लक्षात घ्या तुम्ही डायरेक्ट उत्तर चालतं 25 ची काय होईल रिकरिंग असं जर असतं की 725 अपॉन 999 तर 3 दशांश स्थळापर्यंत त्या तिन्ही संख्येचे रिकरिंग होतात 999 आलं तर तुम्ही करून बघू शकता 99 भाग तुम्हाला आला पाहिजे मी समजून सांगणार नाही सिंपल असेच 4/5 एक आहे 23 अपॉन 7 एक आहे 23 अपॉन 7 सुद्धा मोठा भाग करायला लक्षात घ्या आला पाहिजे तुम्हाला ओके की अशा पद्धतीचं तुम्हाला येणं गरजेचं आहे हा सुद्धा करून बघू शकता तुम्ही येतोय का नाही तेवढा मी तुम्हाला आयडिया सांगितली 99 आल्यामुळे तसं जमतं लक्षात घ्या खाली 9 आलं तर तसं जमतं 999 असं आलं तरी करू शकता अजून एक दिलाय तुम्हाला 23 अपॉन 7 मग त्याला असं घ्यायचं डायरेक्ट गेला तरी चालतो पण मोठा भाग आहे नाही तर आपण 7 नी 23 ला भाग द्या थोडस वर घेऊ मोठा भाग आहे आपण की 7 into 23 भाग देऊ शकता 7 × 21 किती राहिले खाली 2 दशांश देऊ शकता शून्य घ्या शिकवायलोय हे सुद्धा शिकवायलोय आलं पाहिजे 7 2 14 -6 पुन्हा शून्य घ्यायला चांगले 7 8 56 करेक्ट किती राहते खाली 4 0 घ्या 7 5 35 35 5 पुन्हा 0 घ्या 7 7 49 1 इंटू पुन्हा 0 घ्या 7 1 7 पुन्हा 3 राहते 0 7 4 28 आणि आता किती राहते 2 आणि मग 0 पुन्हा तेच सुरू होईल लक्षात घ्या 1 4 पुन्हा किती होईल मग 7 2 14 मग कोणाची रिकरिंग होईल 7 2 14 20 पासून होती 7 2 14 आपण 7 1 0 7 2 14 इथं चुकलं 7 1 21 2 0 7 2 14 इथं 2 लिहायचे आहे ना आपल्याला आणि मग 7 8 2 8 करेक्ट आणि पुन्हा मग उत्तर 2 आले लक्षात घ्या आणि म्हणून त्याची रिकरिंग 2 पासून सुरू होईल आणि मग उत्तर येत असताना 23 अपॉन 7 इक्वल टू 3.285 एवढ्याची रिकरिंग होते एक मार्क ओके याला माहिती नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग याला म्हणतात विचारलं नाही पण सांगू शकतात तर तुम्हाला इथं आलं पाहिजे 20 पुन्हा इथं आले लक्षात घ्या म्हणून ते आपण हे करू शकतो पुन्हा अजून एक काय दिलंय 4/5 तर सिंपल आहे 4/5 तर पटकन येईल तुम्हाला 0.8 एक राहिलाय 17 अपॉन 8 8 ने भाग द्या येऊन जाईल उत्तर तुम्ही करू शकता किती तरी झालेली गोष्ट आहे 8 स्टँडर्डचा प्रश्न आहे 8 स्टँडर्डचेच प्रश्न आहेत रिपीट व्हायले समजून सांगायची गरज नाही तरी सांगितलंय डायरेक्ट सोपे असेल तर डायरेक्ट करा नाही तर अशी मांडणी केली तरी चूक नाही बाजूला करा आणि मग आन्सर इथं पुन्हा खाली लिहा चौकटीमध्ये छान ओके मोठं असू शकतो डायरेक्ट जमत नसतं तर करू शकतो ओके आता शेवटचा प्रश्न एक राहिलाय थर्ड तो मात्र तुमच्यासाठी ह्या वर्षी नवीन आहे की आपण फ्रॅक्शन नंबरचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केले आता डेसिमल फ्रॅक्शनचं फ्रॅक्शन मध्ये किंवा रूपांतर कसं करायचं रॅशनल नंबर तर तो बघूत आपण थोडासा नवीन तुमच्यासाठी प्रश्न आहे हा 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो ओके क्वेश्चन नंबर 3 बघूत हा तुमच्यासाठी थोडा नवीन होता बाकीचे दोन्ही क्वेश्चन सोपे होते 3च क्वेश्चन आहेत यातला एक पार्ट आजच संपतो रॅशनल नंबर आज चॅप्टर नंबर याच्यानंतर आपण इरॅशनल नंबर बघायचा आणि अजून एक नवीन भाग बघायचा तो म्हणजे सर तो आपण पुढे बघू मी पुन्हा सांगतो की माझ्या बरोबर चला 1-2 दिवस मागे पुढे नाही एकदम आता बरेच जण सेट चॅप्टरच मला आता प्रॉब्लेम सेट टाकायला लागले म्हणजे आपण किती आळशी आहे कंटाळखोर आहे इंटरेस्ट नाही बनवाबनवी करतो असं लक्षात येते असं करू नका काही विद्यार्थ्याला टाकूस तर वेळ गेले त्यांचं अर्ध्या तासात 1 तासात उत्तर येतात हे फार इंटरेस्टिंग आहे मजेशीर विद्यार्थी आनंद घेणारे विद्यार्थी असं लक्षात येत आहे
आणि अजून एक गोष्ट लक्षात आली, आपल्या दोन्हीकडले म्हणून फार तर 100 विद्यार्थी, पण आपले अनलिस्टेड केला तरीही, अनलिस्टेड म्हणजे फक्त आपल्या ग्रुपच्याच विद्यार्थ्याला हा व्हिडिओ दिसू शकतो असं न होता माझे व्ह्यूज वाढायले तर ते 200-250 व्हायलेत. म्हणजे तुम्ही लिंक ही कोणाला तरी सेंड करता, ती सिद्ध होत आहे. करू नका. इतके फ्री वाटण्याचे काम नाही माझे, हे फक्त तुमच्यासाठी. ते वर्गात तुम्ही करतात का? नाही. तुम्ही नोट्स देतात का? दुसऱ्या विद्यार्थ्याला देत नाही. आपले अभ्यास केले दुसऱ्याला वय देतच नाही. मग हे कशामुळे वाटायला? तुमच्या विश्वासावर येते. तुम्ही विनाकारण वाटू नका कोणाला. त्याला माझे जॉईन होईल. आहेच फी कोणती? 5,000 रुपये फी होती तर आपण 3च ठेवली, तीच भरायची. आणि हे जर 3 विषयाची म्हणजे 4 महिने 3 महिन्याला 1,000 रुपये महिना आहे फक्त, लक्षात घ्या. त्याच्यासाठी जर आपण असे जर वागत असू तर चुकीचं आहे. ओके, हे तुमच्यासाठी सुरू केलंय. इथं काही कोचिंग क्लासेस सुरू नाहीत, पण विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही मेहनत केलो. माझं गावामध्ये कुणी घ्यायला तयार नाही अशी मेहनत. 15 मिनिटाचं लेक्चर, 10 मिनिटाचं लेक्चर फ्री मधलं बघितलं मी, सगळे लेक्चर बघितले फ्री मधले. ते फ्री मधल्याची किंमत कशी, ते कसे आहेत ते तुम्ही बघा. आमची तुलना तशी करू नका. ओके, लास्ट एक क्वेश्चन बघू. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. डेसिमल फॉर्म मध्ये दिले तुम्हाला, तर त्याचं तुम्हाला अपूर्णांकात रूपांतर करायचं रॅशनल नंबर. तर पहिलं एक्झाम्पल बघू देऊ तुम्हाला. 0.6 रिकरिंग. नीट समजून घ्या, थोडासा नवीन भाग आहे. याचा अर्थ 6 रिपीट व्हायला आगे. इट इज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फ्रॅक्शन. दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फ्रॅक्शन. मग याचं उत्तर कसं काय सांगतो लक्षात घ्या. एकच संख्या रिपीट होईल. किती संख्या रिपीट होईल? 6 आगे. मग इथे लिहायचं लेट x मानायचं याला. x इक्वल टू 0.6 रिकरिंग. याला 1 नाव द्या. याला किती नाव द्या? 1 नाव द्या. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 10. मग आमचं 10 का मल्टिप्लाय केलं तर एका संख्येचे रिकरिंग असेल तर 10 ने मल्टिप्लाय करायचं. 2 संख्येचे रिकरिंग होत असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं. 3 संख्येचे रिकरिंग होत असेल तर 1000 ने रिकरिंग मल्टिप्लाय करायचं. आणि त्याच्यापेक्षा जास्त तितके जितक्या संख्येची रिकरिंग होती तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं का? आणि म्हणून इकडं 10 ने गुणा, इकडं काय होईल मग 10x इक्वल टू, हे समजत आहे का बघा, ते होईल 6.6 रिकरिंग. कसं ते बघा. 0.6 रिकरिंग याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर एक दशांश किती होईल तुमचं, इकडं पुढे जाईल. लक्षात घ्या, ते 60 होईल. किंवा 66 म्हणलं तरी किती होते ते 66 होते. मान्य? तुम्हाला 0 कळत नसतं, कारण 66 बरोबर आहेत ते. 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल ते 66. याला 10 ने गुणलं तेच होईल. याला गेलं त्याच्यामुळे काय होईल, किती स्थळांतर गुणाकार येईल 6 आणि 0 येईल त्याच्या. मान्य आहे तुम्हाला? 2 स्थळानंतर दशांश द्यायचा म्हणजे किती होईल ते 6.60. पण 6 काय रिकरिंग खूप संख्या द्या, त्याच रिपीट होत्या. लक्षात घ्या म्हणून द्यायची. हे काय होईल, 1 दशांश इकडे ढकलायचं आहे. हे समजत आहे का बघा. 10 ने गुणल्यामुळे काय 6 तेच येणार आहे. म्हणून याची 6 ची काय होत राहणार आहे, रिकरिंग होत चालणार आहे. लक्षात घ्या. याला 2 नाव आहे. एक संख्या पुढे ढकलून द्यायची आणि दशांश पुढे येईल. किती स्थळानंतर होईल, 1 जर असलं तर 1 पुढे ढकलायचं आणि मग 2 - 1 करा. याला LHS साइड म्हणायचं, याला RHS. 2 मधून 1 वजा करायचं. दोघांच्या डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करा, उजव्या बाजून उजवी बाजू. 10x - x इक्वल टू 6.6 रिकरिंग मायनस 0.6 रिकरिंग. आणि मग याच्यातून 10x मधून x गेल्या 9x राहते. इथं रिकरिंग दोघांची सारखी म्हणजे ते 0 होते. याची किती रिकरिंग, आणि मग इथं किती राहील काय 6. आणि म्हणून x इक्वल टू किती होईल, x इक्वल टू 6/9. एवढं ठेवलं तरी चालतंय. म्हणून तुम्ही त्याला रिड्यूस करता येईल का? करता येईल. x इक्वल टू 2/3 केलं तरी चालतंय. आपलं फक्त काय करायचं, त्याच्यात कशात रूपांतर करायचंय, रॅशनल नंबर P/Q मध्ये आणायचं. त्याला रिड्यूस केलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय. 2/3 लक्षात घ्या. पुन्हा काय केलं सांगतो. x इक्वल टू किती मानलं मी, लेट मानलं. x इक्वल टू 0.6 रिकरिंग. दोन्ही बाजूला 10 ने मल्टिप्लाय करा, दशांश 1 घर इकडे शिफ्ट करायचं आहे. ओके, आणि मग 2 मधून 1 वजा करा. डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करा, उजव्या बाजूतून उजवी बाजू वजा करा. 10x मधून x गेल्या किती राहते 9x. इथं 6 रिकरिंग आणि 6 रिकरिंग होते 0 होते. हे 0 होते. लक्षात घ्या 6.0 होते ते.
आणि 6तून 0 गेले की त्याला 6 राहतील लक्षात घ्या. 9 इकडे मल्टिप्लाय केले दिला, इकडे आल्यानंतर काय होते डिवाइड होते, इकडे गुणले तिकडे आल्यानंतर काय होते भागिले 6/9. पी बाय क्यू मध्ये आली आपल्याला संख्या, एक्स कोणाला मानले आपण याला मानले, ती फ्रॅक्शन मध्ये आणली लक्षात घ्या पी बाय क्यू मध्ये रॅशनल नंबर. त्याला रिड्यूस केलं तर 2/3 सुद्धा लिहिता येतं किंवा ऍज इट इज ठेवलं तरी काही हरकत नाही, उत्तर चूक नाही. समजलं नसेल तर अजून एक दुसरं समजून सांगतो. ओके, याच्यावर प्रॅक्टिस करा, केलीच पाहिजे. हा चॅप्टर तुम्ही दररोजची दररोज पटपट केला तर समजून, नाही थोडासा अवघड वाटायला लागला, थोडासा वेगळा चॅप्टर आहे हा. सेकंड घेऊ की 0.37 रिकरिंग दिलंय, 0.37 रिकरिंग. मग आपण पुन्हा माहिती लेट एक्स इक्वल टू, दुसरा प्रॉब्लेम घेऊ 0.37 रिकरिंग. मग आता मल्टिप्लाइंग बोथ साइड काय करायचं, त्याला 1 नाव द्या. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100. कशामुळे 100 ने मल्टिप्लाय केलं, दोन संख्येची रिकरिंग होईल म्हणून म्हणलो. 37 डबल रिपीट होईल आणि मग काय होईल 100x इक्वल टू हे दोन घर प्रोडक्ट लागले 37.37. ह्याला 2 लावले, 2 मायनस 1 करा, 1 मायनस 2 करायचं नाही. मग 100x मायनस x इक्वल टू 37.37 रिकरिंग मायनस 0.37 रिकरिंग. याच्यातून 99x इक्वल टू 37.00 37 मधून ते किती केलं ते 0 होते राहील फक्त हे, आणि x इक्वल टू 37/99. x is the fraction, it is the rational number in form p by q. अजून एक उदाहरण घेऊ आता, फोर्थ वन घेऊ, थर्ड वन घेऊ. 3 नंबरचं बघू, 3.17 रिकरिंग असंच आहे. आता तिथे 0 पॉइंट होतं, आता 3.17 थोडं लेट x इक्वल टू 3.17 रिकरिंग. करेक्ट. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 10 बाय 100. बरेच जण म्हणतात 3 आहेत, नाही त्याची रिकरिंग कोणाची होईल फक्त 70 म्हणून 100 ने म्हणतो, 1000 ने मल्टिप्लाय करायचं नाही. आता हे एकदा रिपीट बघितलं पाहिजे, याच्यावर होमवर्क देणार आहे. मग होमवर्क मध्ये गणित असेच असणार आहे, पण आपण मग म्हणतो सर मला हे एक समजून सांगा, मला ते एक समजून सांगा. त्यापेक्षा आपण रिपीट व्हिडिओ बघितला पाहिजे. अरे हे आलं नाही मी जाऊन बघू शकतो पुन्हा डबल. इतक्यावर खूप प्रयत्न केला नाही आला तर एखादा विचारायला हरकत नाही, विचारायला विरोध नाही, पण तुमचा प्रयत्न दिसला पाहिजे. नाही तर हे समजून सांगा ते समजून सांगा. मला माहिती आहे मी कोणते समजून सांगितले असेल, तुम्हाला कोणतं अवघड जाऊ शकतं जे की तुमच्या आकलनाच्या बाहेर. आमच्या लक्षात येतं थोडंसं वेगळं टाकलं तर आम्ही समजून सांगतो ते, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं ज्यांनी सॉल्व केले त्याची मी क्वेश्चन जे सोडवलेत त्यांनी त्याची PDF मी टाकतोय तुम्हाला, ते बघितलं पाहिजे आपण. तो मुद्दाम टाकलं जातं, उगं टाकायचं म्हणून नाही की त्या विद्यार्थ्याने आपण आले भाऊ मला हा क्वेश्चन आला नाही, मी बघू शकतो. करेक्ट, आपल्यासाठी ते आहे. ओके, सरनी सांगत असं काही नाही. मग आता इथं बघा चूक व्हायची तर दोनदा इथं 1000 ने मल्टिप्लाय करायचं नाही. मग काय याला 1 नाव द्या. हे किती होईल मग 100x इक्वल टू 3.17 इंटू 100. आणि मग किती होईल ते 100x इक्वल टू 317.17 रिकरिंग होईल. लक्षात घ्या, ह्या दोघाला पुढे ढकलायचं फक्त. आयडिया लक्षात घ्या, 317.7 आणि मग 2 मायनस 1 करा, 2 मायनस 1 100x मायनस x इक्वल टू 317.17 रिकरिंग मायनस 3.17 रिकरिंग. मग 99x इक्वल टू 317 मधून 3 वजा करायचे. करेक्ट. मग किती होतील ते 314.00. करेक्ट, 314 17 मधून 3 गेले 14. मग x इक्वल टू 314/99. 4 आणि 3 7 एवढंच उत्तर राहील. लक्षात. पुढचं असंच आहे, एक बहुत 4-5 त्यांनी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे, हे तुम्ही केले पाहिजे अशा पद्धतीचे. 15.4 नंबरचं बघू
की x इक्वल टू 15.89 रिकरिंग, याला एक नाव द्या, मल्टिप्लाइंग बोथ साइड लेट म्हणत चला, लेट x इक्वल टू मानले आपण त्याला तेवढंच गणित, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100 1000 10,000 तुम्हाला दिसते 1 2 3 4 नाही, किती संख्येची रिकरिंग होईल 2 म्हणून 100 ने, 3 संख्येची रिकरिंग झाली की 1000, 4 संख्येची 10,000 ने सुद्धा करू शकतात. ते अवघड गणित झालं हायर ऑर्डर थिंकिंगचं. एखादं येईल तर तुम्हाला ते सोडून आलं पाहिजे, डोकं लावलं पाहिजे, आपण बुद्धी लढविली पाहिजे. आणि मग किती होईल 100x इक्वल टू 15.89 into 100. 100x इक्वल टू किती होईल 1589, याला शिफ्ट करा 0.89 रिकरिंग, याला 2 नाव द्या. 2 minus 1 100x minus x equal to 1589 minus 89 recurring minus 15.89 recurring. 100x equal 99x equal to किती होईल 89 म्हणून 15 वाजा करतो तर सुरू होईल. आणि मग 9तून 5 गेले 4 राहतील, 8तून 1 गेले 7 राहतील, 1574. x इक्वल टू करेक्ट 7 आणि 9 7 आणि 8, x इक्वल टू 1574 अपॉन 99. भाग जातो का 5 आणि 6 10 17 नाही, एवढंच आन्सर राहते. रेडियस होत असलं तर केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. आणि लास्ट एक क्वेश्चन बघू. लास्ट नंबरचा एक क्वेश्चन बघू. कशात रूपांतर करायचं आपण डेसिमल फ्रॅक्शन्स किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फ्रॅक्शन्स, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शनच p/q मध्ये रूपांतर करायचं, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं, रॅशनल नंबर मध्ये रूपांतर करायचं. लास्ट वन आहे 5th नंबरचा बघूत आपण की 2.514 रिकरिंग. मग लेट पुन्हा ते x इक्वल टू 2.514 रिकरिंग, 1 नाव द्या. आता कितीने मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1000. लक्षात किती संख्येची रिकरिंग होईल 3 संख्येची रिकरिंग होईल. आणि म्हणून होईल 1000x इक्वल टू 2.514 रिकरिंग इंटू 1000. आणि मग 1000x इक्वल टू त्याला इकडे शिफ्ट करा, 3 स्थळ इकडे होतील बरोबर आहे. मग किती होईल 2514.514 आणि याची रिकरिंग होईल मला 2 नाव 3 स्थळाचा इकडे होते. आणि मग 2 minus 1 करा, 1000x minus x equal to 2514.514 recurring minus 2.514 recurring. 999x equal to किती होईल बघा मग 2512.0. x equal to 2512 अपॉन 999. 5 आणि 1 6 7 8 9 10 एवढंच आन्सर आपण लक्षात घ्या. ओके, आयडिया लक्षात आली तुमच्या. काय शिकवायला आज एवढंच आपण आपल्याला बघितलं. रॅशनल नंबर रिअल नंबर मध्ये समस्त फॅमिली बघितली आपण, करेक्ट. रॅशनल नंबरची सगळी फॅमिली बघितली. 3 एक लक्षात घ्या तुमच्याकडे असू द्या. मागं झाली सेट चॅप्टर मध्ये इथे आपण बघितलं टर्मिनेटिंग नॉर्मल, पुन्हा प्रॉपर्ट्या बघितल्या रॅशनल नंबरच्या, जे जनरल होत्या मागच झाल्या होत्या, ज्या नॅचरल नंबरच्या होत्या त्याच याच्या होत्या. पण एक रॅशनल नंबर तुम्हाला नवीन आहे, हा पेपर वेगळा सुरू व्हायला म्हणून पहिल्यापासून रिकॅप व्हायला त्याचा. ओके, इथं तुमचा रॅशनल नंबर हा भाग संपलाय. याच्यानंतर पुढचा भाग इरॅशनल नंबर होईल. त्यातला ऑलरेडी बराच भाग आपल्याला झालेला आहे, आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघू. ओके, थँक्यू.